हाय हॅलो नमस्कार. मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये. आज आपण बघणार आहोत प्रोटीन फायबर्सनी भरपूर असलेला पदार्थ. नाश्ता असो किंवा जेवण आपण कधीही बनवू शकतो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही खाऊ शकतील अशी ही वरणफळं. चला तर बघूयात वरणफळं कशी बनवायची. इथे बघा, एका पातेल्यामध्ये तूर डाळ घेतली, त्यामध्ये थोडीशी मूग डाळ घालायची. आता या डाळी 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या. इथे बघा, डाळी पाण्याने व्यवस्थित धुवून घेतल्या. आता यामध्ये डाळी शिजतील इतपत पाणी घालायचं. डाळ शिजत ठेवण्याआधीच यामध्ये घालायची थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ. आता हे पातेलं कुकरमध्ये ठेवायचं. लो टू मीडियम गॅसवरती कुकरची शिट्टी होण्याआधीच गॅस बंद करायचा, म्हणजे डाळ वाफेवरती व्यवस्थित शिजली जाते. इथे बघा, कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर पातेलं काढून घेतलं आणि बघा, डाळ काय मस्त एकदम मऊ शिजली गेली आहे. आता वरण फोडणीसाठी लागणारं साहित्य बघूया. आले, लसूण आणि जिरे बारीक कुटून घेतले. भरपूर अशी कोथिंबीर घेतली. 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला. फोडणीसाठी मोहरी घेतली. आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवायची. त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं. तेल चांगलं गरम झालं, आता त्यामध्ये घालायची मोहरी. मोहरी चांगली तडतडली, आता त्यामध्ये घालायचे कुटून घेतलेले आले, लसूण आणि जिरे. आले, लसूण आणि जिरेही तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे. आता त्यामध्ये घालायचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो. टोमॅटोही तेलामध्ये थोडा वेळ परतून घ्यायचा. आता याच्यावर झाकण ठेवून मिनिटभर शिजू द्यायचा. झाकण ठेवल्याने टोमॅटो लगेच मऊ होतो आणि विरघळतो. आता या फोडणीमध्येच थोडीशी घालायची बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. कोथिंबीर फोडणीमध्ये टाकल्याने कोणत्याही पदार्थाला चव छान येते. एकदा नक्की ट्राय करून बघा. यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ. आधी मीठ घातलेलं आहे, त्या अंदाजानेच मिठाचा वापर करायचा. थोडंसं लाल तिखट घालायचं किंवा घरगुती कांदा लसूण मसाला घातला तरी चालेल. तिखट मसाला तेलामध्ये थोडा वेळ परतून घेतला. आता त्यामध्ये घालायची शिजवून घेतलेली डाळ. तिखट मसाल्याऐवजी हिरवी मिरची वापरली तरीसुद्धा चालेल. आता तुम्हाला किती प्रमाणात हवं आहे त्या अंदाजाने यामध्ये गरम पाणी ॲड करायचं. आता याला छान असं मिक्स करून घेऊया. आता हे थोडंसं पातळ दिसतंय, पण नंतर याला व्यवस्थित दाटसरपणा येतो. आता वरणाला उकळी येईपर्यंत आपण फळं बनवून घेऊया. इथे बघा, सकाळीच 2 चपातीची कणिक शिल्लक राहिली होती, त्याचीच आता फळं बनवणार आहे. एक असा कणकेचा गोळा छान मळून घ्यायचा. त्याला पिठामध्ये बुडवून त्याची अशी गोल चपाती लाटून घ्यायची. चपाती बनवताना थोडी पातळ असेल तरी चालेल, पण जास्त जाड नको. इथे बघा, चपाती बनवून झाली. आता याचे सुरीने काप बनवून घेऊया. आपण शंकरपाळी जशी बनवतो त्याप्रमाणे ही फळं कट करून घ्यायची. अशा प्रकारे उभी संपूर्ण चपाती कट करून घ्यायची. एक साईड कट करून झाली. आता दुसऱ्या बाजूनेही चपाती कट करून घेऊ. अशा प्रकारे तुम्हाला हवे तेवढे बारीक मोठे स्क्वेअर कट करून घ्यायचे. इथे बघा, संपूर्ण चपाती व्यवस्थित कट करून झाली. फळं व्यवस्थित कट करून झाली. आता ही फळं एक एक करून ताटामध्ये काढून घ्यायची. अशा प्रकारे सर्व फळं ताटामध्ये काढून घेतली. इथे बघा, वरणालाही छान उकळी यायला सुरुवात झाली आहे. वरण असं खळखळून उकळू लागलं की त्यामध्ये एक एक करून अशी ही फळं सोडायची. सर्व फळं या वरणामध्ये सोडून घेतली. आता याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये घालूया चवीसाठी थोडंसं बटर.
आणि वरून घालायची भरपूर अशी कोथिंबीर. आता याच्यावरती झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं. इथे बघा 5 ते 7 मिनिटांनी फळे मस्त शिजून वर आलेले आहेत, पांढरी शुभ्र दिसत आहेत आणि वासही काय मस्त दरवळतोय. एकदा नक्की ट्राय करून बघा. इथे बघा वरणही छान असं दाटसर बनलेलं आहे. कलरही काय मस्त दिसतोय, बघूनच खावंसं वाटतंय ना. वरण आणि फळं असल्यामुळे आमच्याकडे याला वरण फळं म्हणतात. तुमच्याकडे या रेसिपीला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. चॅनेलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.